श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नास्ति विघ्नानां। या कुन्देन्दुतुषारहारदौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर। आपण श्री साई सच्चरित ग्रंथातलं चिंतन करतो। हेमाड पंत रचित श्री साई सच्चरित आज आपला 34वा अध्याय सुरू आहे। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वील अध्यायी उदिमहिमान केले यथा तथ्य कथन प्राकृताध्यायी ही तेच निरूपण गुणलक्षण पुढार। मागच्या अध्यायामध्ये आपण 33व्या अध्यायामध्ये उदीचा गुणधर्म सांगितला। उदीचा लोकाला येणारा अनुभव सांगितला, तोच आता आपण आणखी पुढे पाहूया। तीच मागील कथेची संगती तेच उदीचे वैभव संप्रती श्रुती वरसे जय स्वस्थ चित्ती सुख संवित्ती प्रीत्यर्थ। रोग दुर्धर हाड्यावरण कोण्याही उपाये होईन शमन साह्यस्तीच्या उदीचे चर्चना करी निर्मूलन व्यथेचे। हाड्यावरण झालं, अनेक उपाय करून सुद्धा एका भक्ताचा तो हाड्यावरण दूर होत नव्हता। त्याला बाबांची उदी लावल्यानंतर ती व्याधी कमी झाली। आयशा या उदीच्या कथा अनेक दिग्दर्शनात कथितो एक श्रवण करता वाटेल कौतुक अनुभवपूर्वक म्हणून। बरं, ह्या कथा कशा आहेत की प्रत्येकाने त्यांना आलेले अनुभव इतरांना सांगितले की हा असा आम्ही उपाय करून पाहिला आणि आम्हाला हा अनुभव आला। जिल्हा नाशिक मालेगावी डॉक्टर एक पदवीधर पाय हे होती त्यांचे पुतण्यास काही व्यथा जी राही न औषधे। नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये एक पदवीधर डॉक्टर होता। त्या डॉक्टरच्या पुतण्याला काही व्याधी निर्माण झाली होती की जी व्याधी अनेक औषधं करून सुद्धा दूर होत नव्हती। स्वये वैद्य स्नेही वैद्य, आता हा स्वतः डॉक्टर, त्याचे मित्रसुद्धा वैद्य डॉक्टर। केले उपचार नानाविध कुशल शस्त्रक्रिया प्रवृत्त थकले निर्बुद्ध झाले। अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया करून पाहिल्या, अनेक प्रकारच्या औषधं आलटून पालटून बदलून सगळी पाहिली, पण काही उपयोग होईना। तो होता हाड्यावरण रूढ अपभ्रंश। हाड्यावरण व्याधी महादुर्धर विलक्षण येईना गुणौषधे। त्याला हाड्यावरण असं जरी म्हटलं तरी हाड्यावर्ण असं त्याचं नाव। तेव्हा असा हा विलक्षण रोग आहे, त्याला व्याधी आहे, त्याला काही अनेक औषधं देऊन गुण येणार। सर्वोपचार देशी विदेशी झाले, पिटली सर्व असोशी करून पाहिले शस्त्रक्रियेशी काहीही यशस्वी होईना। पुतण्यात वयाने लहान वेदना त्यानं होते सहन कष्टे कासावीस प्राण उद्विग्न मन आपतेष्ट। तर पुतळ्यात ज्याला ही व्याधी झाली होती तो वयाने लहान होता,
त्याला त्या व्याधीचं दुखणं जे आहे ते सहन होत नव्हतं. झाली उपाय परमावधी यत्तींची क्षमेना व्याधी तयाप्तेष्ट संबंधी म्हणती आराधा दैवते देव दैवते कुलस्वामी यातून काही कोणीही ना कामी कामे कानी आले शिर्डी ग्रामे अवलिया नामे वसे. अनेक कोणी सांगितलं काही देवाचं राहिलं असेल पहा, तोही प्रकार करून पाहिला, पण व्याधी काही बरी होईना. कोणीतरी सांगितलं की शिर्डीला एक अवले आहे साईबाबा, तेव्हा आपण त्यांच्या दर्शनाला जाऊया, त्यांच्या आशीर्वादाने काही व्याधी बरी झाली तर बरं होईल. ते शिर्डीचे संत प्रवर साई महाराज योगेश्वर केवळ दर्शने व्याधी परिहार करते साचार परिसले हे तुपदला साई दर्शनी निश्चय केले माता पित्याने पाहू हा तरी उपाय करून हे नाव घेऊन देवाचे. म्हणले अनेक आपण उपाय करून थकलोय, आता बाबांच्या आशीर्वादाने काही फरक पडला तर आपण पाहूया. म्हणती तो महान अवलिया त्याने निजा सेव दिला अवलिया दुर्धर रोग जाती विलया अनुभव घ्यावा काय विषय. चला बंधू दयाचे पाय करून पाहू शेवटचा उपाय त्याने तरी टळो हा पाय तरुणोपाय हा एक. चला म्हणले इतके उपाय केले, हा एक उपाय करून पाहूया. असो पुढे ते माता पितर करून या आवरावर होनी साई दर्शन आतुर शिर्डी सतुर पातले. येताच बाबाचे दर्शन घेतले चरण वंदून लोटांगणे आले दुःख बाळाचे निवेदन केले उभे ठेले सन्मुख. विकळ वाणी जोडून पाणी विनटोनी साई चरणी मुख करून किवीरवाणी कडती विरणी साईशी. चेहरा अत्यंत उतरून गेलेला, आपल्या मुलाची व्याधी बरी होत नाही म्हणून आई वडील थकून गेलेले, प्रयत्न करून थकून गेले आणि त्यामुळे चेहऱ्यावरती एक अनिश्चिततेचा भाव आहे. आपल्या मुलाला बरं वाटेल का वाटणार नाही, आणि म्हणून ते अत्यंत काकुळतीने बाबांच्या पाया पडतायत आणि आपल्या मुलाचं दुःख बाबांना सांगतायत. व्यथा पीडित हे बाळ म्हणते दुःख न देखवे आम्हा प्रती सुचेन काय करावे पुढती दिसेना धडगती आम्हा ते. बरं काय होतं, ज्याला त्रास होतोय ना त्याला आपण औषधं आणून देण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. म्हणजे त्याचा त्रास त्याच व्यक्तीला भोगावा लागतोय, पण ती आपली नातेवाईक असल्यामुळे त्या व्यक्तीला होणारं दुःख आपल्याला सहन होत नाही. आपला एखादा जवळचा मित्र असतो म्हणा, कोणी आपल्या स्नेहसंबंधी असतो म्हणा, त्याची ती शारीरिक वेदना त्याला तर सहन होतच नाही. म्हणजे ज्याला व्याधी झाली त्याला तर सहन होत नाही, पण आपलं त्याच्यावरती प्रेम असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती या दुःखातनं कधी लवकर मुक्त होईल ते खरं. पुत्र दुःखाच्या अवकळा पाहता थोर शिंडलो साई समर्था तरी अभय करी याच्या माथा ठेवून व्यथा निवारावे. परिसोन आपले महिमान केले आम्ही येथवर आगमन अनन्य भावे आलो शरण एवढे जीवदान द्या देवा. आपलं महिमान आम्ही ऐकलं म्हणून आपल्या पायाशी विनंती केलेली आहे. पुत्र दुःखाच्या अवकळा पाहता थोर शिंडलो साई समर्था तरी अभय करी याच्या माथा ठेवून व्यथा निवारावे. परिसोनी आपले महिमान केले आम्ही येथवर आगमन अनन्य भावे आलो शरण एवढे जीवदान द्यावा. तव तो साई करुणामूर्ती आश्वासिता होई तयाप्रती मशिदीच्या आश्रया जयती तया न दुर्गती कल्पांती. बाबा म्हणतात जे कोणी मशिदीत आलेत ना त्याचं कल्याण करणार परमात्मा अल्लाह मालिक आहे. आता तुम्ही निश्चिंत असा उदी घ्या त्या व्रणावर फासा येईल गुणाठा 14 दिवसा ठेवा भरोसा देवावर येईल. आता तुम्ही निश्चिंत राहा, आता गुण येईल का नाही येईल, याला बरं वाटेल का न वाटेल, ही मनातली शंका संशय काढून टाका, निश्चिंत राहा. सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज असं भगवंताने सांगितलं. आता तुम्ही निश्चिंत असा उदी घ्या त्या व्रणावर फासा येईल गुणाठा 14 दिवसा ठेवा भरोसा देहावर. मशीद नवे ही द्वारावती येथे जायचे पाय लागते तात्काळ क्षेम आरोग्य पावती येईल प्रतिती तुम्हा. ही मशीद नाही, ही द्वारावती आहे. 4-8 दिवसात मुलाला गुण येईल, काही काळजी करू नका. येथे येता आराम न पडे हे तो कालत्रयी न घडे जो या मशिदीची पायरी चढे तयाचे बेडे पार जाणार. या मशिदीची पायरी चढली आणि त्याचं दुःख नाहीसं झालं नाही असं होणार नाही म्हणा.
पुढे बाबांच्या आज्ञेकडून व्यथितास सन्मुख वैसून पायावर बाबाने हात फिरवून कृपा अवलोकन ते केले. बाबांनी त्या मुलाला समोर बसवलं, त्याच्या पायावरून हात फिरवला आणि कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिलं. व्यथा ही तो केवळ दैहिक असे ना का ती दैविक अथवा दुर्धर मानसिक समूलहारक दर्शन. ही व्यथा म्हणजे देहाचं दुखणं असो, एखादा नवसायास आपण चुकल्यामुळे येणारं ते दैविक दुःख असो, किंवा आपल्या पूर्वसंचेताने प्रारब्धाने आपल्या वाट्याला आलेलं दुःख असो, पण बाबांना शरण गेलं की ही दुःख बाबा दूर करतात. व्यथा ही तो केवळ दैहिक असो असे ना की ती दैविक अथवा काही लोकांना मानसिक व्याधी असते, मानसिक रोग असतो, तोही बाबा दूर करतात. पाहोने साईचे मुख ठाईच विराले सकळ दुःख सेवन करताच वेच वचन पेख परम सुख रोग्या असो पुढे ते तैसे तेथ राहिले 4 दिवसपर्यंत गेला व्याधी साराम पडत विश्वास जडत साईपती. 4 दिवस तिथे राहिले. हळूहळू त्याची व्याधी कमी होत चालली. व्याधी जशी कमी होत चालली तसं त्यांचा बाबांवरचा विश्वासही वाढत गेला, दृढ होत गेला. तदनंतर ती तिघे जणे बाबांच्या पूर्ण अनुमोदने परती आनंद निर्भरपणे संतुष्टपणे गावासी मग बाबांची आज्ञा घेतली आणि ते आपली गावी परत गेले. हा काय लहान चमत्कार हाड्यावरणात पडला उतारू दे आणि कृपेची नजर हाच की उपचार अपूर्व. हा काय थोडाच चमत्कार आहे का? हाड्यावरण लवकर बरा होत नाही, पण बाबांचे उदीचा परिणाम, बाबांच्या कृपेचा परिणाम म्हणून त्या लहान मुलाची व्याधी बरी झाली. ऐसे हे महापुरुष दर्शन भाग्ये लाथता श्वासन कल्याणकारक आशीर्वचन तेने निर्मूलन व्याधीचे. असो काही दिवस जाता उदी वर्णावर लाविता सेविता घाय भरला सुखता लागला आरोग्याचा तो मुलगा. त्यांनी सांगितले घरी जा आणि उदी लावत जा. हळूहळू त्याची व्याधी बरी होत गेली, त्याला आरोग्य संपन्न झाला. तो ऐकून मालेगावी ही चोलता दर्शन असा दर्शनी उपजली उत्सुकता म्हणे मुंबईला परतता पूर्व आतुरता एवढी. त्याच्या चुलत्याला असं वाटलं की चला आपणही बाबांचं दर्शन घेऊ, म्हणून ते निघाले. पुढे मुंबईला गी जाई निघती मालेगावी मनमाडावरती घातला कोणी विकल्प चित्ती निश्चय त्या किती शिर्डीचा. सत्कार्याची ऐशीच रीती आरंभी कुत्सित मन जन जो मोडा घालती लोकप्रवादा बळीन पडते अंती सद्गती दयाशीच. ते निघाले. मुंबईला जाताना त्याचे चुलते, ज्या मुलाची व्याधी बरी झाली त्याचे चुलते मुंबईला जाताना बाबांचं दर्शन घेऊ म्हणून मनमाडला आले. पण काही लोकांनी त्यांच्या मनामध्ये विकल्प घातला, कशाला जाता, काय करता, असं काही उदीनी बरं होतं का, अमुक होतं का, तमुक होता का, म्हणून त्यांच्या मनामध्ये विकल्प घातला. आपलंही असंच होतं. एखाद्या साधू संतांच्या दर्शनाला जायचं म्हटलं की लोक अनेक प्रकारच्या गोष्टी सांगायला लागतात आणि मग आपला जायचा निश्चय सुद्धा काही वेळेला डळमळतो. मग ते संत दर्शन डावलीने गेले थेट मुंबई लागून उरले रजा लेवागे सराहोनी भोगावी मनी हा संकेत. मुंबईला गेले, शिल्लक राहिली रजा, अलिबागला जाऊन आपण राहूत असं त्यांच्या मनात आलं. ऐसा निश्चय झाल्यावरी 3 रात्री हारोहारी ऐकला ध्वनी निजमाजनी अजून वजरी विश्वासना. 3 दिवस त्यांच्या स्वप्नामध्ये सारखा एक आवाज येत होता. चुलत्याच्या मनात काय आवाज यायचा? स्वप्नामध्ये आवाज यायचा, अरे अजून तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही का? लागोपाठ ही अशरीर वाणी ऐकून डॉक्टर विस्मितपणे निश्चय केला शिर्डी प्राणी अन्वया अनवर्थ दोन्ही वाटला. लागोपाठ 3 दिवस ही जशी आकाशवाणी, म्हणजे अशरीरी वाणी, त्याला आकाशवाणी म्हणतात, शरीर नाही पण नुसता ध्वनी ऐकायला येतो म्हणून त्याला अशरीरी वाणी असं म्हणतात. आणि पूर्वी आपण ऐकत होतो त्याला म्हणतात आकाशवाणी झाली. लागोपाठ ही अशरीर वाणी ऐकून डॉक्टर विस्मितपणे निश्चय केला शिर्डी प्रयाणे अनवर्थ ध्वनी वाटला. परी एकाशी दूषित ज्वर डॉक्टरांचेच तया उपचार तया आराम पडल्यावर निघणे सत्र ठरवले. एकाला व्याधी झाली होती ती डॉक्टरने आपल्या औषधे बरी व्हावी म्हणून डॉक्टर तिथे प्रयत्न करत होते. साईनाथ महाराज की जय.
साईनाथ महाराज की जय. परी एकाशी दूषित ज्वर तया डॉक्टरांचे तया उपचार तया साराम पडल्यावर निघणे सत्र ठरवले. परी तो ज्वर मोठा प्रखर गुण ये न येते काही उपचार पडेन मात्र उत्तर घडे नसत निगम. मग ते मनी करती निर्वाण जरी आज यास येईल गुण तरी मी उद्याच न दौडता क्षण शिर्डीस प्रयाण करीन. आता तिथे गेले एकाला व्याधी झाली ती बरी करण्यासाठी डॉक्टर आहेत, पण अनेक दिवस प्रयत्न करूनही त्यांच्या प्रयत्नाला यश येईना, रोगी काही बरा होईना. मग त्यांनी बाबांना प्रार्थना केली की बाबा आज रात्री मी हातात घेतलेल्या पेशंटला बरं वाटलं तर मी उद्या तुमच्या दर्शनाला येईल. मग ते मनी करती निर्वाण जरी आज यास येईल गुण तरी मी उद्याच न दौडता क्षण शिर्डीस प्रयाण करीन. ऐसा करता दृढ संकेत प्रहरा तो प्रहरा ज्वरही उतरत झाला सफलता यांचा हेत निघाले शिर्डी प्रत. डॉक्टर यथा संकल्प शिर्डीस गेले मनोभावे चरणवून दिले. बाबा ही अंतरीचे अनुभव पटविले लक्ष जडले से निजे सेवे. मस्तिके हसता साशीर्वाद ठेविला तया दिला उदी प्रसाद पाहून साईचा महिमा आघात विस्मया विद्ध झाले. आणि आले बाबांचा अनुभव आला होता त्यांना की त्यांचा पेशंट बरा झाला होता आणि म्हणून ते आले आणि बाबांच्या पाया पडतात. मस्तकी हस्त आशीर्वाद ठेविला दिला उदी प्रसाद पाहून साईचा महिमा आघात विस्मयाविद्ध झाले. राहिले तेथे 4 दिवस परतले डॉक्टर आनंदमान पुरे न होता 15 दिवस गेले निजामपुरास बढतीवर. त्या ठिकाणी डॉक्टर 4 दिवस राहिले. बाबांचा आशीर्वाद त्यांना लाभला आणि पुढे त्यांना बढती मिळाली आणि विजापुरास त्यांना बढती मिळाली 15 दिवसामध्येच. हड्यावरणाच्या ओढी आली साई दर्शन परवडी जडली संतचरणी गोडी जडली जोडी अक्षयी. त्यांच्या पुतण्याला हड्यावरण झाला, त्या निमित्ताने बाबांच्या दर्शनाचा योग आला की त्या पुतण्याचा हडावरण बरा झाला त्यांनी पाहिला. मग मनामध्ये निर्माण झालं की बाबांचं दर्शन घेऊ, पण त्यांच्या सोबत्याने काही विकल्प मनामध्ये आणल्यामुळे ते गेले नाहीत. मुंबईला गेले. तिथे त्यांनी ज्या पेशंटला पाहत होते त्याची काही व्याधी बरी होत नव्हती. मग बाबांना त्यांनी नवस केला की ह्याची व्याधी लवकर बरी झाली तर मी जाईन, आणि त्याप्रमाणे व्याधी बरी झाली आणि मग ते बाबांच्या दर्शनाला गेले. 4 दिवस शिर्डीमध्ये राहिले. बाबांच्या कृपेने त्यांना 15 दिवसात बढतीचा योग आला आणि ते विजापूरला रुजू झाले. हड्यावरणाच्या ओढी आली साई दर्शन परवडी जडली संतचरणी गोडी जोडली जोडी अक्षयी. असेच एकदा डॉक्टर पिल्ले नारू व्यथेने व्याकुळ झाले कावर एक साथ झाले बहुत कष्ट रे जीवाला. एकदा डॉक्टर पिल्ले यांनाच नारू झाला. पूर्वीच्या काळी नारू होतं तेव्हा त्या नारू झाल्यानंतर एक नाही 7 नारू झाले एकावर एक. फार कष्ट झाले जीवाला. साईबाबांचे भारी प्रेम भाऊ आवडते टोपण नाम भाऊचे नित्य कुशलक्षेम पुसावे परम आवडीने. बाबांचं त्यांच्यावर प्रेम होतं. त्यांना भाऊ या नावाने बाबा ओळखत होते. मशिदी माझे सांज सकाळ कठड्यास निभाऊचे स्थळ भाऊपाशी बहुकाळ गोष्टीचा सुकाळ परस्परा. भाऊ पाहिजे निवडता भाऊ पाहिजे विडी फुंकता भाऊ पाहिजे न्याय निवडता जवळ नसता कर्मेना. बाबांच्या सतत जवळ हे भाऊ असायचे. असो आईसे त्यांची कथा दुस्सहोनी नारूची व्यथा भाऊने अंथरुण धरले विकलता दुःख उद्वेगता दुर्धर. तो नारूच्या व्यथेने त्या भाऊना मात्र आता मशिदीसुद्धा येवेना, त्यांनी अंथरुण धरलेलं. ऐसा तो प्रसंग दारुणामुखी साई नामस्मरण पुरी यातना बरे ते मरण पातले शरण साई ते. पाठविते बाबा सांगून कंटाळलो हे दुःख बघून काय हे किती अंगाला व्रण नाही मज ताण सोसावया. बाबा मला हे अंगाला व्रण होत आहे त्यातनं नारून येत आहे. आता मला हे दुःख सहन होईना. शुद्धाचरणेवर तदा कामजला हे दुःखावस्था दुष्कर्माच्या वाटेनं जाता कामवाथा पाप हे. बाबा मी आयुष्यात कोणाचं वाईट चिंतन नाही, कोणाचं वाईट केलं नाही, तरी हे दुःख माझ्या मागे का. सर्वसामान्य माणसाला हा पडणारा प्रश्न आहे ना. तोच ते विचारतात की देवा भाऊ म्हणताय की बाबा मी कोणाचं कधी वाईट चिंतलं नाही, कोणाचं वाईट कधी केलं नाही, मग माझ्या मागे ही व्याप का, हे दुःख का. शुद्धाचरणेवर सन्मार्गाने मी चालतोय. शुद्धाचरणेवर तदा कामजला हे दुःखावस्था दुष्कर्माच्या वाटेनं जाता
कामवाचा पाप हे मरणप्राय नारूच्या वेदना. बाबांना आता सोसवते आपणा वाव याहून आता येऊ द्या मरणा भोगी यातना पुढारा. बाबा एक वेळ मला मरण दिलं तर चालेल, पण ह्या जन्मात आता हे दुःख सहन होत नाही. पाहिजे तर पुढच्या जन्मात भोगेल, पण आता नको बाबा. भोगिल्या वेळ नाही गती आणि जन्म घेऊ लागते. परिप्रारब्ध विकली न चुकते मी ही मंदमती हे जाणे. बाबा मला कळत आहे या जन्मात जरी चुकलं ते पुढच्या जन्मात मला हे भोगावंच लागणार आहे, पण आता ह्या जन्मात आता भोगण्याची सहनशक्ती संपली आहे. सुखे घेईन 10 जन्मात हे भोगीन माझे कर्म. करावया प्रकृत करावया प्रकृत जन्माचा उपरमा. एवढा हा धर्म मज वाढा पुरे आता या जन्माची जिने सोडवा मज जीवे प्राणे. नको आता हे कष्ट सोसणे हेच मागणे मागतो देवा. आता मला सोडवा, आता हे मला सहन होत नाही. परिसूनी प्रार्थना सिद्ध राणा दया उपजले अंतःकरणा. डॉक्टर पिल्ल्याच्या समाधाना वर्षले करुणामृत ते सेवा. मग भक्त काम कल्पद्रुम पाहून दुःखावस्था ती परमा. करावया लागे तिचा औषण काय उपक्रम मांडला. आता विचार करा, हे बाबांच्या सतत सान्निध्यात आहे, तरी यांच्या वाट्याला हे दुःख आलेलं आहे. आणि जोपर्यंत त्याने ती अंतःकरणापासून प्रार्थना केली नाही तोपर्यंत बाबाने तिकडे लक्ष दिलं बघा. पण जेव्हा ते बाबांना शरण केले की बाबा आता मला हे सहन होत नाही, बाबा आता तुम्ही यातनं काहीतरी मार्ग काढा, नाहीतर मग हा देह गेला तर चालेल, पुढच्या जन्मात मी भोगेन. मग भक्त काम कल्पद्रुम पाहून दुःखावस्था ती परम करावया लागे तिचा उक्षमा. काय उपक्रम मांडला. निरोप आणला दीक्षिताने. बाबाने ते वृत्त परिसूने म्हणाले सांगतया जाऊनी निर्भय मनी राहितो. दीक्षिताने येऊन तो भाऊंचा निरोप बाबांना सांगितला. बाबा म्हणले माझा निरोप त्याला सांग, तो निश्चिंत राहा. आणि त्याच पाठीती सांगू किमर्थ 10 जन्माचा पांगू. अवघ्या 10 दिवसाचा भोगू विभागुनी परस्पर. अरे म्हणाले कशाला 10 जन्म कशाला घेतो. अजून तुझे हे भोग तुला 10 दिवस भोगायचे. तुझ्या वाटचे मी पण भोगतो, पण ते भोग भोगल्याशिवाय संपणार नाही. मोक्ष स्वार्थ वा परमार्थ द्यावया मी असता समर्थ. हाच का तुझा पुरुषार्थ. मरणानर्थ मागसी. अरे मी इथे द्यायला बसलोय ना. तुम्ही भोग म्हणजे ऐश्वर्य मागितलं तुम्हाला ऐश्वर्य देईन. तुम्ही मला मोक्ष मागितला तर मी मोक्ष देईन. एवढा मी द्यायला समर्थ असताना तुम्ही मला काय मागतात की देवा मला मरण दे. अरे मरण कशाला मागता. आणावा तयास उचलून भोगा हा पासा हो की तो भोगूने जावे नाहीसे गांगरूने. आणावा मारून पाठीवर जा म्हणजे त्याला उचलून आणा. असो डॉक्टर ऐसेसीने आणले तात्काळ मशिदी प्रति. पाठीचा तक्क्या काढून ती दिदला तया प्रति. बाबाच्या तक्क्याला टेकून बसले होते. तो तक्क्या काढून त्या भाऊला टेकायला दिला. ठेवेला आपले सव्य भागी. बाबा फकीर बाबा वैसद्ये जागे. म्हणाले टेकून पडे येऊगे चिंता वावगे करू नको. या टक्क्याला टेकून बस, शांत बस म्हणाले. काही काळजी करू नको. बाबांच्या उजव्या बाजूला बाबांनी त्याला बसवलं. करी स्वस्त लांब पाय जेणे तुला आराम होय. संचित संपेना भोगल्याशिवाय खरा उपाय तो हाच. अरे माणसाला त्याचे भोग भोगावे लागतात. हे मागच्या जन्मातलं संचित संपल्याशिवाय काही इलाज नाही. मग जर आपल्याला मागच्या जन्मातले भोग भोगायचे लागले, मग साधू संत यांचा आशीर्वाद कशासाठी घ्यायचा असतो. तर ते भोग भोगण्याचे जे सामर्थ्य आहे ना, ते सामर्थ्य परमात्मा आपल्याला, आपले गुरु आपल्याला देत असतात. भोग संपत नाही. गुरु जरी असला तर तो म्हणतो तुला भोगावे लागते, पण मी तुला काय करेन, त्यासाठी जे लागणारं मानसिक बळ आहे ते मी तुला देईन. त्यासाठी लागणार काही डॉक्टरी उपचार किंवा काही असतील भोग कमी करण्यासाठी, तर ते मी बाकीची मदत तुला करेन, पण भोग तुला भोगायचे. संचित संपेना भोगल्याशिवाय. म्हणजे सुख भोगायचं असेल तर ते भोगूनच संपवावं लागतं, आणि दुःख भोगायचं असेल तेही भोगूनच संपवावं लागतं.
संचित संपेना भोगल्याशिवाय खरा उपाय तोहाचे. इष्टानिष्ट सुखदुःख संचितानुसार अमृतवा विख. हे प्रवाह पतित द्वंद्व देख. धरी न हरी कवा शोक. आपल्या वाट्याला येणारं सुख, आपल्या वाट्याला येणारं दुःख, हे सगळं आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे आपल्या वाट्याला येत असतं. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. इष्टानिष्ट सुखदुःख संचितानुसार अमृतवा विख. हे प्रवाह पतित द्वंद्व देख. धरी न हरी कवा शोक. जे जे येईल ते ते साहे. अल्ला मलिक वाले आहे, सदा तयाच्या चिंतने राहे. काळजी वाहे तो सारी. अरे जे आपल्या वाट्याला आलं ते माणसाने भोगायला पाहिजे. अल्ला मलिक आहे, तो परमात्मा आपलं कल्याण करणार आहे, त्याचं चिंतन करावं. चित्त वित्त काया वाणी सहित निघावे तयाचे चरणी. असता निरंतर तयाचे स्मरणी. दिसेल करणी तयाची. चित्त वित्त काया वाणी. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे. हे लाज तुझला माझी बुद्धी दे रघुनायका. चित्त वित्त काया वाणी सहित निघावे तयाचे चरणी. असता निरंतर तयाचे स्मरणी. दिसेल करणी तयाची. तव ते वदती पिल्ले डॉक्टर. पट्टी बांधिती नारूवर. नानासाहेब चांदोरकर. परीन उतार काहीचा. बाबा म्हणते नारू पागल. पट्टी सोड तू मरशील. आता काऊ येऊन टोचेल मग तो होशील चांगला. अरे पट्टी बांधू नको, त्या नारूला बाहेर येऊ दे. कावळा येईल आणि त्या नारूला मारून टाकेल आणि मग तुला बरं वाटेल. असो आयशा वार्ता चालता. अब्दुल आला तात्काळ वरता. पण त्या तेल घालाव्या करता. काय अवचिता ते घडले. मशीद आधी ती साकड. भक्तांचे होत बहुत भीड. त्यात जी पिल्ले यांची गडबड. वावरू लागला अवघड अब्दुल अंजिकारी लक्ष. पणत्याकडे द्यायचे लक्ष. तिने पिल्ल्याकडे झाले दुर्लक्ष. प्रकार विलक्षण घडला ते. अब्दुल्ला तरी करील काय. होणारा पुढे नाही उपाय. पिल्ल्या नेला मेला होता जो पाय. चुकून पाय पडलावरी. आता डॉक्टर पिल्ले पाय लांब करून झोपले होते. मशिदीमध्ये गर्दी होती. अब्दुल्लाकडे काम होतं पणत्या लावायचं. अब्दुल्ला त्या गर्दीतनं मार्ग काढत काढत त्या पणत्या लावायला निघाला आणि कर्मधर्म संयोग असा की त्याचा पाय त्या पिल्ल्या डॉक्टरांच्या पायावर पडला. होणारे ते न चुके. तसं घडायचं होतं, तसं घडलं. त्या आधीच त्याला व्याधी झालेली. आधी व्याधी सहन होत नाही, त्यात त्या अब्दुल्लाचा पाय त्याच्या पायावर पडला. अब्दुल्ला तरी करील काय. होणारा पुढे नाही उपाय. पिल्ल्याने लांबविला होता जो पाय. चुकून पडला तया. चुकून पाय पडलावरी. आधीच पाय होता सुजला तेथे अब्दुल्लाचा पाय पडला. मग पिल्ल्याने तो ठणठणा केला. तो कळवळला जीवते. मारिली एकदाची किंकाळी. मस्तकी जाऊन भिडली कळी. विनवीत बाबा बद्धांजली करुणा असं मिळी तिकडे. नारू फुटून वाहू लागली. पिल्ले अत्यंत अस्वस्थ चित्ती. एकीकडे आक्रोश करते. गाऊ अनुसते दुसरीकडे. आणि त्या अब्दुल्लाचा पाय पडला. याचा पाय सुजलेला होता. त्या अब्दुल्लाचा पाय पडल्यावर त्या पायात असणारे नारू भराभरा बाहेर यायला लागले. अब्दुल्ला भाई हा मूळचा नांदेडचा राहणारा होता, परंतु महाराजांच्या समाधी आधी 9-10 वर्षापासून शिर्डीतच बाबांच्या सेवेला राहिला होता. समाधीनंतरही काही मुसाहिरा न घेता फक्त अन्न वस्त्र घेऊन बाबांची सेवा करत असे. महाराज देहधारी असताना त्याच्यावर अत्यंत काम पडत असे व ते सर्व तो मोठ्या प्रेमाने करत असे. पूर्वी नेहमी चावडीत राहत असे व नंतर मृत्यू होईपर्यंत द्वारकामाईजवळ राहत होता. रात्रीसुद्धा विश्रांती न घेता कुराण पडण्यात बराच वेळ घालवत असे. घरी त्याची आई, बायको, मुलगा इतकी मंडळी आहे, पण त्या सर्वांना सोडून तो शिर्डीत राहिला होता. त्याची आई व मुलगा कधीकधी शिर्डीत येतात. बायकोही एकदा आली होती, पण तो त्यापैकी कोणाच्याही मोहात पडला नाही. त्याच्या मुलाच्या लग्नाची काळजी त्याच्या आईला फार वाटत असे व तिने एके ठिकाणी जुळवणीची शिकस्त केली, पण अब्दुलबाई फकीर झाला आहे, त्याच्या येथे आमची मुलगी द्यायची नाही असा रोकडा जबाब मिळाला. त्यानंतर ती बाई तेथे आली व महाराजांना जवळ गारणे घातले. महाराज म्हणाले, सबुरी धर, घाबरू नको, मुलाला चांगली मुलगी मिळेल व ते आपोआप जमून येईल. अर्थात महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे घडून आले.
कर्म कर मेरे हाल पर तू करीम, तेरा नाम रहीमान है और रहीम, तू ही दोनों आलम का सुल्तान है, जहाँ में नुमाया तेरी शान है। फना होने वाला है सब कारोबार, रड़े नूर तेरा सदा अशकार, तू आशिक का सदा मददगार है। राहून राहून उडसे कळ जीव कळवळला पडे, विकळ साईबाबांचा खेळ झाले अटकळ सर्वांचे। बाबावरती पहा भाऊ लागला बरे आता गाऊ, पिल्ले त्या सुस्ती तो खाऊ अजून खाऊ येणार का? तेव्हा बाबावरती तू जाई स्वस्त वाड्यात करून राही, आता काऊ फिरून नाही येणार पाहि टोचावया। त्याला वाटलं खरोखर कावळा येईल, पायाला टोचेल आणि ही सगळी व्याधी बरी होईल, पण अब्दुल्लाचा पाय पडला। पुन्हा तो म्हणला आता आणखीन कावळा येणार का? म्हणले टोचायला। म्हणले आता कावळा येणार नाही, तू जा। कावळ्याने कावळ्याचं काम केलंय, म्हणजे कावळा याचा अर्थ टोचा मारणारा। अब्दुल्लाचा पाय त्याच्या सुजलेल्या पायावर पडला, म्हणजे त्यांनी टोचा मारल्यासारखं झालं, त्यातली व्याधी सगळी बाहेर पडून गेली। जा म्हणले आता तू घरी जाऊन राहा, बरं वाटेल तुला। येणार नाही टोचाव्या तोच नाही का, येऊन गेला तोच, तो ज्याने पाय दिला तोच तो काऊ टोचून पळाला, नारू तळाला घातला। अरे काऊ म्हणजे अब्दुल्ला समज, त्या अब्दुल्लाने तुझ्या पायावर पाय दिला आणि या नारूला काढून टाकलं। एकदा अब्दुल्लाची आई व मुलगा एका गावात गेले असता तेथे एका गृहस्थाची गाठ पडली व त्याने आपण माझी मुलगी करा असा आग्रह धरला। त्याला काही मंडळींनी सांगितले की मुलाचा बाप फकीर झाला आहे। त्यावर तो म्हणाला मीही फकीर झालो तरी हरकत नाही, माझी मुलगी या मुलालाच देणार। त्याप्रमाणे ते लग्नही ताबडतोब उरकून घेतले। त्या ग्रस्ताची एक मोठी मुलगी लग्नाची तिचे लग्न जुळले होते, पण ते लग्न व्हायला अवकाश होता, तरी त्याने न थांबता धाकट्या मुलाचे लग्न अब्दुलबाईच्या मुलाशी करून ताबडतोब करून टाकले। कैसा काऊ आणि कावळा होणार वृत्तांत समक्ष घडविला, काका अब्दुल्ला रूपे प्रगटला, केले बोला अनवर्थ। या ठिकाणी कावळा येईल असं म्हटलं तर त्या ठिकाणी कावळा हे एक निमित्त, त्याला टोचा मारायला कोणीतरी येईल आणि तुझा पाय बरा होईल हा त्याचा मतितार्थ होता। बोल नव्हे तो ब्रह्मलेख, कर्मावरीही मारील मेघ, अल्पावकाश भाव देख लागले सुख वाटावया। बाबांच्या मुखातनं बाहेर पडलेला शब्द म्हणजे ब्रह्मलिखित, ते खोटं होणार नाही। पुढे भाऊला काळांतराने बरं वाटायला लागलं। उदिले पण उदी सेवन हेच औषधान उपान, झाले समरोग निरसन उगवला तो दिन 10वा। बाबांनी सांगितलं 10 दिवस तुझे अजून भोग शिल्लक आहेत, ते 10 दिवस भोग आणि मग ती व्याधी बरी होऊन जाते। संत तुकाराम महाराजांचा सुद्धा एक अभंग असा आहे, भोग सरे आणि वैद्य भेटे, म्हणजे भोग संपावे लागतात। बाबांनी सांगितलं अजून 10 दिवस तुझे भोग आहेत, ते तुला भोगावे लागतील। मग तोपर्यंत भाऊ काय करत होते, त्या व्याधीला उदी लावायचे आणि पाण्यामध्ये थोडी उदी लावून तोच तीर्थ म्हणून घ्यायचे। उदी लेपन उदी सेवन हेच औषध हेच अनुपान, झाले समरोग निरसन जा उगवला जो दिन 10वा। निघाले सजीव सप्त जंतो, जखमा माझील बारीक तंतो, वेदना दुर्ध झाल्या शांतो, दुःखा शांतो झाला। 7 जिवंत नावरू त्यातनं बाहेर पडले। आश्वाईशा चमत्कारा पिल्ले, आश्चर्य झाले अंतरा, नेत्र स्तवले प्रेमधारा, पाहून उदारा चरित ते। पिल्ले डॉक्टर होते, त्यांना हे सगळं अघटित घडलेलं त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं। जाणून ऐशा चमत्कारा पिल्ले, आश्चर्य झाले अंतरा, नेत्र स्रवले प्रेमधारा, पाहून उदारा चरिते। बाबांच्या चरणसंपुटी पिल्ले तेथेच घालती मिठी, बाष्प अवरोध झाला कंठी, पोटे न गोष्टी किंवाच्या। बाबांच्या पायाला डॉक्टर पिल्ल्याने मिठी घातली, डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू वाहत होते की बाबाने आपल्याला दुःखमुक्त केलं। सांगून आणिक एक अनुभव करू, हा संपूर्ण उदी प्रभाव दयाच्या मनी जैसा भाव, हाच गौरव ग्रंथाचा। आणखीन एक उदीचा अनुभव आपण आता उद्या पाहूया। कायेन वाचाम मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात, करोमि यज्ञं सकलं परस्मै,
नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायण कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय। आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा जाळूनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमोक्षु जना गावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग। आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घन ऐसी तुझी ही माव तुझी ही माव। आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा। आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झालासे स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर। आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त तरी तिवारी प्रभुपद पहावया भव भय निवारी भय निवारी। आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आठ तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा। आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळ अपुरी भात अपुरी भात। आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा। आरती साई बाबा चालेल प्रांगण वंदन चरण डोळ्याने काही रूप तुले प्रेमे रंगीन आनंद पूजन भावे वाढी नमः नमः। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्यागमन त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय।